Hi students, welcome to my YouTube channel LK Maths Point, and this is class 12th mathematics, paper first, and topic is mathematical logic, exercise 1.1, question number 4. In the last lecture, we already completed question number first, question number second, question number third, and today we are going to start question number 4. If the statement P, Q are true and R and S are false, then determine the truth values of the following. Here we have given that the statement PQ is true, statement PQ is true and statement RS is false. दोन स्टेटमेंट दिलेत आपल्याला P आणि Q. हे ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे, गिव्हन दिलेलं आहे की P स्टेटमेंट Q स्टेटमेंट हे ट्रू आहे, म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे T, आणि R स्टेटमेंट S स्टेटमेंट हे फॉल्स आहे, म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे F. आता हे गिव्हन दिलेलं आहे आणि वी हॅव टू डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. आता काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल इज P ऑर इन ब्रॅकेट Q अँड R. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स विद्यार्थ्यांना तुम्हाला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला जे टेबल आहे, ट्रूथ टेबल्स आहेत, कंजंक्शनचे, डिस्जंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, हे ट्रूथ टेबल तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. जोपर्यंत ते टेबल तुमच्या लक्षात राहणार नाही तोपर्यंत तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकणार नाही. तर आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल आहे सोल्युशन P ऑर इन ब्रॅकेट Q अँड R. याला सॉल्व करण्यासाठी सिम्पली आपल्याला काय दिलेलं आहे, P आणि Qच्या ट्रूथ व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, R आणि Sची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे. ॲज इट इज जिथे जिथे P आणि Q दिसतो तिथे T पुटअप करा आणि जिथे R दिसतो तिथे F पुटअप करा. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला याला सॉल्व करायचं आहे. आधी ब्रॅकेट सॉल्व करा. ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह दिसते, अँड, आणि अँडचा ट्रूथ टेबल जो आहे, अँडचा ट्रूथ टेबल समजा P Q असेल, P अँड Q असेल, तर अँडचा ट्रूथ टेबल काय असतो तर TT FF. हे सगळ्यांना माहीत आहे. जोपर्यंत हे टेबल्स तुम्हाला माहीत नसणार तोपर्यंत तुम्हाला याला सॉल्व करता येणार नाही. TF. ठीक आहे. अँडचा ट्रूथ टेबल काय म्हणतो, TT असेल तर T. TT कुठे आहे, एकाच ठिकाणी TT आहे. TT असेल तर T, अदरवाईज F. तर या टेबलचा यूज करून आपल्याला याला सॉल्व करता येतो. मग इथे अँड दिलेला आहे TF. अँडचा टेबल काय म्हणतो, TT असेल तर T, TT असेल तर T, अदरवाईज आपल्याला F लिहावं लागेल. म्हणजेच T ॲज इट इज ऑर ॲज इट इज अँड T अँड F मीन्स F. Here another logical connectives is OR, and the truth table of OR is if we have given both the statement false then false, otherwise true. इथे तुम्ही चेक करा, दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर फॉल्स. तर इथे दोन्ही स्टेटमेंट्स फॉल्स आहेत का, नाही. इफ टू स्टेटमेंट्स आर फॉल्स देन फॉल्स, अदरवाईज T. This is the truth value, hence truth value of given statement is T. Truth value of given statement is T. Or next example is P conditional Q or R conditional S. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला कंडिशनलचा टेबल तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कंडिशनलचा टेबल असतो P कंडिशनल Q, कंडिशनलचा टेबल TF, 2 वेळा T 2 वेळा F, 1 वेळा T 1 वेळा F. हा टेबल आपण नेहमी असेच तयार करतो. तर कंडिशनलमध्ये काय, तर कंडिशनलमध्ये फर्स्ट कॉलममध्ये हा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम. इथे सुद्धा हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम. फर्स्ट कॉलममध्ये T आणि सेकंड कॉलममध्ये F असेल तर F. मग इथे चेक करा, फर्स्ट कॉलममध्ये T आणि सेकंड कॉलममध्ये F असेल तर F, अदरवाईज T. तर हा कशाचा, कंडिशनलचा टेबल आहे आणि या कंडिशनलचा टेबल यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता जिथे जिथे तुम्हाला P आणि Q दिसतो तिथे काय पुटअप करायचं, आपल्याला T पुटअप करायचं आहे, आणि जिथे R आणि S पुटअप करतो वी पुट द F
कंडिशनल एफ. कंडिशनल टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. टी एफ नाही आहे म्हणून टी. और टी एफ आहे नाही म्हणून टी. ऑरचा ट्रूथ टेबल काय म्हणतो, एफ एफ असेल तर एफ, बोथ स्टेटमेंट्स आर एफ, देन एफ, अदरवाईज टी. अदरवाईज टी. मग इथे दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असते तर इथे फॉल्स लिहिलं असतं आपण या टेबलनुसार. दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर फॉल्स लिहिलं असतं. बाकी सर्व कंडिशनमध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, टी लिहावं लागेल, कारण टी टी असेल तर टी. इथे दोन्ही ठिकाणी टी टी आहे म्हणून आपण टी लिहिलं. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल. Q is T, R is F, or negation of P means T and S means F. ANDचा टेबल काय म्हणतो, टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. इथे टी टी आहे का, आधी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे. आधी एक काम करू आपण, निगेशन दिलेलं आहे म्हणून निगेशन सॉल्व करून घेऊ, नंतर मग ब्रॅकेट सॉल्व करू. आता इथे टी अँड एफ ॲज इट इज, ऑर निगेशन ऑफ टी मीन्स एफ अँड एफ. आणि आता दोन्ही जे ब्रॅकेट दिलेले आहेत ते दोन्ही ब्रॅकेट आपण सॉल्व करू. अँड दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड आहे. अँडचा टेबल म्हणतो टी टी असेल तर टी, अदरवाईज एफ. टी टी आहे का, नाही आहे म्हणजेच एफ लिहावं लागेल. ऑर यामध्ये साईन ऑर ॲज इट इज. टी टी आहे, नाही आहे म्हणजेच एफ लिहावं लागेल. टी टी असेल तर टी, इफ बोथ स्टेटमेंट्स आर टी देन टी, अदरवाईज एफ. हिअर ऑरचा टेबल इथे दिलेला आहे. ऑरचा टेबलमध्ये तुम्ही जर चेक केलं तर एफ एफ असेल तर एफ इथे आहे, एफ एफ असेल तर एफ. याची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. नेक्स्ट एक्झाम्पल, इज पी कंडिशनल क्यू अँड निगेशन ऑफ आर. जिथे जिथे तुम्हाला पी आणि क्यू दिसतो तिथे काय पुटअप करायचं, टी पुटअप करायचं. आणि जिथे आर आणि एस दिसतो तिथे एफ पुटअप करायचं. फर्स्ट स्टेप आपली, टी कंडिशनल टी अँड निगेशन ऑफ एफ. निगेशन ऑफ एफ. आधी निगेशन सॉल्व करून घ्या किंवा यालाही सॉल्व केलं चालते, सोबत सॉल्व करू. चल, टी कंडिशनल टी, टी कंडिशनल टी. आता कंडिशनलमध्ये टी एफ असेल तर एफ, टी एफ असेल तर एफ. इथे फर्स्ट कॉलममध्ये टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी. अँड निगेशन ऑफ एफ मीन्स टी. निगेशन ऑफ एफ मीन्स टी. आणि हा अँडचा टेबल काय म्हणतो, अँडचा टेबल बोथ स्टेटमेंट आर टी देन टी. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू इज टी. देअरफॉर द given statement has truth value t. Next example, fifth number. First we put the values of your truth values of p q r s. Here the negation of truth value of r is f. Biconditional truth value of p is t. Conditional truth value of q is also t. Then after putting the truth values of p q r s, here negation of f means t. Biconditional t, we already know that the negation of f means t. Biconditional negation of t means f. Negation of t means f. Therefore biconditional table काय म्हणतो, बोथ कॉलम इथे बायकंडिशनल टेबल पाहू आपण. सेम असेल तर टी, डिफरंट असेल तर एफ. इफ द बोथ स्टेटमेंट आर सेम देन टी, वी पुट टी. बोथ स्टेटमेंट आर सेम, सेम मीन्स टी टी एफ एफ. सेम असेल तर टी, डिफरंट असेल तर एफ. डिफरंट असेल तर एफ. बायकंडिशनलचा ट्रूथ टेबल आहे आणि त्याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. आता इथे कंडिशनल आहे, हे कंडिशनल आहे, ते कॅरी करायचं आहे. आणि इथे सेम बायकंडिशनल सेम असेल तर टी, इथे सेम आहे, टी टी आहे, सेम आहे म्हणून टी. बायकंडिशनल एफ आणि कंडिशनल एफ. टी एफ असेल तर एफ. कंडिशनलचा टेबल काय म्हणतो आपला, टी एफ असेल, फर्स्ट कॉलम टी, सेकंड कॉलम एफ असेल तर एफ. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. ट्रूथ व्हॅल्यू इज एफ.
Last example. First we put the values of truth values of P, Q, R, S. Negation of T and negation of T and F, or T and F, T and F, or T and F. चेक करा इकडं. P ची ट्रूथ व्हॅल्यू T, Q ची ट्रूथ व्हॅल्यू T, R ची ट्रूथ व्हॅल्यू F, Q ची ट्रूथ व्हॅल्यू T, R ची F, P ची T, R ची F. ठीक आहे. निगेशन्स करून घेऊ आधी. निगेशन ऑफ T मीन्स F अँड निगेशन ऑफ T मीन्स F अँड F. फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट. और इथे निगेशन नाही आहे, दोन्ही ब्रॅकेट ॲज इट इज लिहून टाकू, नंतर मग चेक करू, नंतर सॉल्व करू त्याला. ठीक आहे. चल फर्स्ट राऊंड ब्रॅकेट सॉल्व करा आणि नंतर मग स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करू. राऊंड ब्रॅकेट इथे दिसतो, इथे दिसतो आणि इथे दिसतो, तीन ठिकाणी राऊंड ब्रॅकेट आहेत. राऊंड ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. F अँड F अँड काय म्हणतो, अँडचा ट्रूथ टेबल TT असेल तर T, फर्स्ट स्टेटमेंट T, सेकंड स्टेटमेंट T असेल तर T, अदरवाईज काय लिहावं लागेल आपल्याला F. TT असेल तर T, अदरवाईज F. आता हा फर्स्ट राऊंड ब्रॅकेट करून घ्या. इथे T अँड F, T अँड F, अँड आहे. प्रत्येक अँडमध्ये TT असेल तर T, अदरवाईज F. इथे सुद्धा F असे ना, और इथे सुद्धा F असे ना, दोन्ही ठिकाणी FF येणार. दोन्ही राऊंड ब्रॅकेट पुन्हा सॉल्व करून घ्या. अँड TT असेल तर T, अदरवाईज F. इथे TT नाही आहे म्हणून F लिहावं लागेल. और इथे ऑरमध्ये FF असेल तर F, इथे आहे FF असेल तर F, आणि पुन्हा लास्ट FF असेल तर F. लास्टमध्ये सुद्धा आपल्याला और आहे, ऑरचा टेबल म्हणतो. ऑरचा टेबल काय, FF असेल तर F, अदरवाईज T. मग इथे FF असल्यामुळे आपण इथे डायरेक्ट F, इथे सुद्धा FF आहे म्हणून F लिहिला, इथे सुद्धा FF आहे म्हणून F लिहिला. या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहे, F राहणार आहे. अशा प्रकारे आपण 6 एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 4 मधले सॉल्व केलेले आहेत.